नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, हा तुमच्या मनातला सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। मग 15 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर। बघा मित्रांनो, जर आपण सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी बघितली तर सध्या बाजारभाव आपल्याला 4000 ते 4400 दरम्यान दिसत आहे। मग याच्यात 15 सप्टेंबर पर्यंत बदल होणार का? लक्षात घ्या, देशांतर्गत बाजारात तर 1 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान जी होणारी आवक आहे ती जवळपास नगण्य, म्हणजे बाजारभाव जो निश्चित होणार आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारातून। मग 1 ते 15 सप्टेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारभाव कसा राहणार आणि याचा परिणाम आपल्याला 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारात कसा दिसणार, यामुळे देशांतर्गत बाजारात बाजारभाव कसे 15 तारखेपर्यंत राहणार समजून घेऊयात। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या 8-15 दिवसात जो $9.30 प्रतिबुशेल्स पर्यंत गेला होता, तिथून तो सुधारून आता $10 प्रतिबुशेल्स पर्यंत आलाय। याच्यातील सुधारणा आपल्याला 15 सप्टेंबर पर्यंत दिसेल आणि $10.25 प्रतिबुशेल्स पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात 15 सप्टेंबर पर्यंत बाजारभाव गेला तर आश्चर्य वाटायला नको। मग याचा फायदा देशातील बाजारभावाला मिळणार का? तर होय, मिळणार। यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव 15 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ₹100 सुधारून बाजारभाव पातळी जर 15 सप्टेंबर पर्यंत 4100 ते 4500 दरम्यान पोहोचताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग भविष्यात आता आंतरराष्ट्रीय बाजारात भाव काय राहणार व याचा देशातील भावावर काय परिणाम होणार, याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।